अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहराचं तालुक्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते प्रचंड वाढलेलं असून आज सर्वपक्षीय श्रीरामपूरकरांनी ते बंद पुकारण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की श्रीरामपूर शहरामध्ये जी वाढती गुन्हेगारी आहे त्याच्यासाठी सर्वपक्षीय जे पदाधिकारी आहेत त्यांच्या वतीने श्रीरामपूर शहरात कडकडीत असा बंद पुकारण्यात आलेला आहे आणि त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे। गेल्या 11 दिवसांमध्ये श्रीरामपूर शहरासह परिसरामध्ये जवळपास 4 प्राणघातक हल्ले जे आहेत ते करण्यात आले होते आणि काल एका हॉटेल व्यावसायिकावरती हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये आकाश दुबैया म्हणून जो हॉटेल चालक आहेत, हॉटेल मालक आहेत, त्याच्यावरती प्राणघातक हल्ला झाला आणि त्याच्यात दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला। ते या घटनेमध्ये हे जे प्रमाण जे आहे ते वारंवार श्रीरामपूर शहरात वाढतंय। त्याच्यामुळे कुठेतरी व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते पसरलेलं आहे आणि एकंदरीतच पाहिलं तर त्यामुळे श्रीरामपूरच्या व्यापाऱ्यांनी आणि सर्व पक्षांनी एकत्रित येत हा श्रीरामपूर शहरातला जो आहे तो बंद पुकारण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी की सर्व दुकानं जी आहेत ती बंद असून व्यापाऱ्यांनी जे आहेत ते उत्स्फूर्त असा प्रतिसाद या बंदला देण्यात आलेला आहे। आता पोलीस प्रशासन काय निर्णय घेणार आणि काय कारवाई करणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून आहे। LS मराठीसाठी अमोल मतकर, श्रीरामपूर, अहिल्यानगर।